नमस्कार। आज आपण बनवणार आहोत तोंडल्याची भाजी। आणि तोंडलं म्हटलं की सगळ्यांची तोंड वाकडे होतात, पण आपण आज अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत जी की सगळ्यांनाच आवडेल। तर चला बघूया कशी बनवणार आहोत आज आपण तोंडल्याची भाजी। तोंडल्याची भाजी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे तोंडले आणि स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहे आणि एका तोंडल्याचे 4 तुकडे आपण असे केलेले आहे। इथे घेतलेले आहे काजू, कोथिंबीर, हिरव्या मिरची आणि लसूणचा ठेचा, खोबरं घेतलेले आहे आणि शेंगदाणे आणि हे सर्व मसाले। इथे ठेवलेली आहे आपण कढई आणि कढईमध्ये तेल टाकलेले आहे आणि थोडंसं जास्तच तेल टाकायचं आहे आणि जी तोंडली आहे याच्यामध्ये आपण थोडीशी तळून घेणार आहोत। आणि जेवढं तेल टाकले तेवढं सुद्धा तेल लागणार नाहीये, अगदी तळायला कमी तेल लागतं। तोंडली छान तळून होत आहेत तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि जो खोबऱ्याचा किस आहे किंवा तुम्ही ओलं नारळही घेऊ शकता, हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। न घालता याची भरड आपण करून घेतलेली आहे। बघू शकता छान अशी तोंडली अगदी तळून झालेली आहे। आपण आता काढून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता जेवढं तेल आपण टाकलेलं होतं सगळं तेल तसंच आहे याच्यामध्ये। याच्यामध्ये आपण हे काजू आहे हे पण तळून घेणार आहोत। काजू छान तळून झालेले आहे। आपण आता काजू हे काढून घेऊया। हे तेल कमी करून घेऊया, याच्यामध्येच आपण फोडणी करणार आहोत। तेल आपण कमी करून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि आलं लसूणची पेस्ट। हिंग टाकून घ्यायचा आहे। याच्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ही जी तोंडली आहे याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया। छान परतून घ्यायचं आहे आणि आपण जे खोबरं आणि दाण्याचं वाटण केलं होतं ते थोडंसं आपण टाकून घ्यायचं आहे। अगदी थोडंसं पाणी आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला ह्या मसाल्यामध्ये हे तोंडले शिजवून घ्यायचे आहे। तर तयार आहे आपली मसाला तोंडली। नक्की करून बघा अशा पद्धतीने तोंडल्याची भाजी, अगदी आवडीने खाणार सगळे घरातले। आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने तयार आहे मसाला तोंडली। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।